मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम साहेब शिकले त्या शाळेतला तो विद्यार्थी, यांचं नाव आहे डॉक्टर ई श्रीधरन. लक्षपूर्वक ऐका. स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे BE सिव्हिल झाले श्रीधरन साहेब आणि नोकरीच्या शोधात होते. त्यांची आई 92 आणि वडील सरकारी नोकर होती. ती बाई पती सरकारी नोकर होते. सकाळी जायचे, त्या मुलाला डबा करून जायचं श्रीधरनला. पण दोघं नवरा बायको गीता वाचायचे. गीता. त्या आईने एके दिवशी सांगितलं, बेटा श्रीधर तू इंजिनियर झालास खरा पण गीता नाही वाचत. बरेच दिवस त्या आईने त्या मुलाला सांगितलं. एके दिवशी श्रीधरन साहेबांच्या मनावर परिणाम झाला. त्यांनी गीता वाचायला सुरुवात केली. इंग्रजीमध्ये गीता आहे. भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये गीता तयार झाली. पंजाबी, तामिळी, केरळी भाषा, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, हिंदी सगळ्या भाषेमध्ये गीता तयार आहे. त्या मुलाने ती गीता घेतली, 2-4 पारायण केले आणि योगायोगाने भारत सरकारची जाहिरात पडली. कोकण रेल्वे निर्मिती घडलेली घटना सांगतोय. भारतातले सगळे इंजिनियर आले. मिलिंद महाराज, डॉक्टर ई श्रीधरन मुंबईला आले इंटरव्ह्यूला. कोकणातला रस्ता आहे ना तो 720 किलोमीटर लांबीचा. श्रीधरन साहेबांचं कागदपत्र पाहिलं, त्यांची गुणवत्ता पाहून त्यांना ऑर्डर दिली आपल्या भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने. एवढ्या दिवसामध्ये आम्हाला रेल्वे रस्ता तयार करून द्या. 150 खाड्यांवर पूल आहेत, 150 आणि 70-80 बोगदे फोडलेले डोंगराचे छोटे मोठे. दिलेल्या दिवसाच्या उद्दिष्टाच्या अगोदर श्रीधरन साहेबांनी तो रस्ता बनवून दिला. ते सांगतात, त्यांची मुलाखत वाचली मी सगळी. आम्ही पूल बांधायचो, आम्ही पुढे गेलो का रात्री पूल पडायचा. जंगलामधलं काम, डोंगर दऱ्यात, लाईट नाही, इन्व्हर्टर नाही, बॅटरी नाही, जनरेटर नाही, टायर पेटवून, लाकडं पेटवून 10-10, 20-20 लोकांची टीम घेऊन 10-10 तास काम करायचो म्हणे आम्ही. सरकारच्या दिलेल्या कालावधीच्या अगोदर कोकण रेल्वे तयार करून दिला. महाराष्ट्र सरकारने त्यांचं नाव दिल्लीला पाठवलं. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना. आता पुढचं ऐका. त्याच्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीला बोलवलं. दिल्लीचा मेट्रो, जमिनीवरचा जमिनी खालचा रेल्वे. बघा श्रीधरन साहेब, भारताची राजधानी आहे. मंदिर, मस्जिद, गिरजाघर यांना धक्का लागायला नको. जलवाहिन्या, तेलवाहिन्या, गॅस वाहिन्या, अनेक प्रकारचे ऐतिहासिक स्थळे आहेत. श्रीधरन साहेबांनी नकाशा काढून दिला आणि दिलेल्या मुदतीच्या आत दिल्ली मेट्रो. तेव्हा त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. कलकत्ता मेट्रो त्यांनीच बनवला आहे. समुद्रवालचा पूल त्यांनीच बनवलेला आहे. गुजरातमध्ये थोडी सर्व्हिस केली. मंत्रालयामध्ये सेवानिवृत्ती होती. ऐका लक्षपूर्वक. भारतातले आणि जगातले सगळे इंजिनियर आले होते, मोठे मोठे विद्वान आले होते. केंद्रीय मंत्रिमंडळ होतं. 100 माईक होते. सगळ्यांची भाषणं झाली. श्रीधरन साहेब 20 मिनिटं बोललेत. मला कोणी सप्रेमबीड देऊ नका. भारतातले आणि इतर देशातले श्रीधरन साहेबांना इतके पुरस्कार मिळालेले आहेत. हेमंत महाराज 20-25 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 20-25. त्यांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये, मला एवढं यश मिळालं त्याचं गमक माझी आई. माझ्या आईने मला आग्रह धरला, हट्ट धरला, श्रीधरन बेटा गीता वाच. मी गीता वाचायला लागलो. गीतेतला 3रा अध्याय माझ्या अंतकरणामध्ये ठसवला, चित्तवृत्तीमध्ये बसला. म्हणून मी एवढं कार्य करू शकलो. मला हे सगळे पुरस्कार मिळाले ते गीतेमुळे. डॉक्टर श्रीधरन साहेब, उद्या तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुमच्या मोबाईल काढा, ऑप्शनला जा आणि लिहा डॉक्टर ई श्रीधरन. मेट्रोमॅन म्हणतात त्यांना, मेट्रोमॅन. त्यांचं वय हे 85-86. भारत सरकार अजून त्यांना सोडत नाही. त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताची रेल्वे धावते. हो. आणि त्यांनी सांगितलं सगळ्यांना, आज तुम्ही मला काही द्यायचं नाही, माझ्याकडून प्रत्येकाने एक गीता घेऊन जायची. गीता प्रेस गोरखपूर 1 ट्रकभर गीता आणल्या होत्या त्यांनी. सगळ्यांना गीता दिल्या. जर तुम्ही दिल्लीला गेलेत, त्यांच्या ऑफिसमध्ये समोर इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये गीतेचा 3रा अध्याय लिहिलेला आहे. किती डिग्री आहेत या माणसाकडे? मिलिंद महाराज 27 डिग्री आहेत. 27. डॉक्टर ई श्रीधरन साहेबांकडे एवढ्या डिग्र्या आपल्या भारतामध्ये याच्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होत्या. त्याच्यानंतर नागपूरकडचे एक आमदार होते डॉक्टर श्रीकांत जिचकार, काँग्रेसची सत्ता असताना. त्यांच्याकडे सुद्धा भरपूर डिग्र्या होत्या.
आम्ही ते एकच डिग्रीवर रिटायर होऊन गेलो. हा, आम्हाला मास्तर म्हणायचं ना आमच्या बाईला मास्तरीन म्हणायचं. ती काय शिकेले? डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन, वकीलच्या बायकोला वकिलीन, हा बो आणि बाईले बुडी. आणि काही काही गावांना आग्रह करतात, महाराज याओ, तुम्ही मंदिर बनवलं, निमशिवडी गावाला मंदिर झालं, तिथं कीर्तन, पहिलं कीर्तन केलं, काहीच सोय नाही भो, ट्रॅक्टर फिरवला असं उलट सोंड, अर्धा महाराज अर्धा गायक आणि अर्धा लोक उजायामा. आता मंदिर झालं बरं का, खूप मंदिर झालं. ते म्हणे महाराज तुम्ही मंदिर केलं, दोघं बाई तुम्ही या. आता गेलो बुवा आम्ही, बाई बी असली बशी बाजूला, लोक भाविक असतात, मी आशीर्वाद दिला की बाई बी, जो आला त्याला जो तडाखा लावला. मी असं म्हणतो, कीर्तनकार बायांचं तालुका वाईज शिबिर घेतलं पाहिजे. हा, कीर्तनकारांच्या बाया, आणि सांगायचं म्हणा बाई हरिपाठ म्हणा 1 साडी, नाथांचा हरिपाठ म्हणा 2 साड्या, काकडा म्हणाल अर्धा ग्रॅम सोनं, ओ म्हणा पा. अशी स्पर्धा भरवा एकदा इथं. तुम्ही खरंच भाग्यवान आहेत माऊली. नो बाप बाप बाप, लाडकी बहीणचे पैसे पडतायत ना, वा 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 वा. दिवाळीचे 2 महिने बाया कोणाशीच बोलत नव्हत्या भाऊ. एका हातामध्ये आधार कार्ड, एका हातामध्ये पासबुक, बँकेजवळ आणि पोस्टाजवळच गर्दी, एकच चर्चा, तू ना अपडेट वही का वही घेऊ माय केवायसी राहिले ना अजून, बाकी काहीच चर्चा नाही. मग ते कंपनीवाले भारत सरकारचे माणसं बी एवढे हुशार, केव्हा बी पैसे टाकायचे. ते भैयाची बाई आणि भैया ते वरती मजल्यावर झोपतात, 2 मजली घर आहे. हो, 1:30 वाजता उठली ती सूनबाई, आमच्या बाईला म्हणे आत्या म्हणा 3 हप्ता पडी घ्यात म्हणे. हो बाबा, आमनी बाई बेम काय लागत उठी पटणी. सरकारने आमनी काय एवढी तेवढी भिक्यू येऊ नये. असं असं आपला विषय काय चालू आहे. एवढ्या डिग्र्या त्या माणसाकडे, हे ज्ञान केव्हा होईल तुम्हाला आणि मला? हो, ज्ञान होया ज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी, वाचिता सनात जीव होती, वाचिता सनात जीव होती, वाचिता सनात जीव होती, वाचिता सनात जीव होती. सोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनात जीव होती, वाचिता सनात जीव होती, वाचिता सनात जीव होती. जगातलं खरं दिव्य तत्वज्ञान जेव्हा जेव्हा जग अडचणीमध्ये येतं, काही समस्या उभ्या राहतात, तेव्हा जग भारताकडे पाहतं. आपण गुरु आहोत. आज सुद्धा सगळ्या जगाला ऍसिडिटी, अल्सर, आतली जळजळ 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 त्रास देते महाराज. आपण एखादी गोळी घेतो. सगळ्या जगाचे गुरु झालेत रामदेव बाबा. 6वा अध्याय योगाचा अभ्यास. भारताकडे जग मोठ्या आशेने पाहतंय. आपल्याकडे गीता आणि ज्ञानेश्वरी महाराज. पहिलं चरण जे आहे ना, मी तो अल्पमतीहीन. खरंच आपण कमी ज्ञान असलेली माणसं आहोत. या भगवंताचं गुणगान वर्णन करण्याकरता कुठे शक्ती आणि वाणी आपल्याकडे? काय वर्णू तुमचे गुण देवा. तुम्ही उदकामध्ये पाषाण तारले, एका भक्ताकडनं करून घेतले रामरायाने. जेव्हा समुद्रावर पोचले, समुद्र ओलांडता येत नव्हता. 3 दिवस पूजा केली, शिवलिंगाची स्थापना केली. काय करावं? दक्षिण भारताकडे जाताना, लंकेकडे जाताना राग आला देवाला. धनुष्याला बाण लावला आणि छेदन करणार समुद्राचं. सागरराज बाहेर आले. प्रभू, आपण कृपाळू आहात, दयाळू आहात, कशाला बाणाने आमचा विध्वंस करतायत? 3 दिवस तुमची साधना करतोय, रस्ता द्या ना आम्हाला. मी विनंती करतो, मी सांगण्यापेक्षा तुमच्यामध्ये 2 वानरं असेत,
ते रस्ता बनवण्याचं ज्ञान त्यांना आहे. हा, आम्हाला माहिती नाही. सभा घेतली आणि सांगितलं कोण येत असे, त्या दोघांनी हात वर केला, नल आणि नील. का रे तुम्ही का बोलले नाहीत? ते म्हणे आम्ही माणसांसारखे आगाऊ नाहीत म्हणे. बरोबर आहे की नाही? म्हणून ते उठले, त्यांनी सांगितलं आमच्या हातून जर दगड टाकली पाण्यात राम नाम लिहून ते दगड तळतील. कस काय? सुग्रीवजींनी विचारलं कस काय? आम्ही वानर कुळातले आहोत. गंगा नदीच्या काठी सगळे ऋषी मुनी साधना करायचे, अरण्यात राहायचे. आमचा स्वभाव मरकट स्वभाव, आणि ते साधना करताना ते ऋषी मुनी भगवान विष्णू शालिग्राम त्याची पूजा करायचे, गंध फुलं व्हायचे, अष्टगंध लावायचे. आम्ही उड्या मारत मारत यायचो आणि त्यांचे शालिग्राम पूजेच्या पाटावरून असे पाण्यात पाडायचो. पुन्हा ते साधू आपल्या तपसामर्थ्याने ते शालिग्राम बाहेर काढायचे, पुन्हा ठेवायचे पाटावर, त्याची पूजा करायचे. आमचं तेच, आम्ही माकडच, वानरकुळ आमचं, चेष्टा करणं आमचा स्वभाव आहे. पुन्हा आम्ही पाळायचो. एक ऋषी उठले आणि त्यांनी आम्हाला शाप दिला, हे वानरांनो, याच्या पुढे तुम्ही आमचे भगवान विष्णू शालिग्राम किती पाण्यात टाका, ते पाण्यात बुडणार नाही, तरंगतील. दिला शाप, ठरला आशीर्वाद, ऋषींचा आशीर्वाद. तो आशीर्वाद आम्हालाही देवा. असा जय जयकार झाला. हनुमंतरायाने त्यांचं स्वागत केलं. आता काय करावं लागेल? वानर सेनेने दगड आणायचे, आम्ही त्याला हात लावू, हनुमंतरायाने राम नाव लिहायचं आणि आम्ही टाकू. सेतू तयार झाला महाराज. म्हणून उदकी तारिले पाषाण महिमान नामाचे. तुकोबाराया सांगतात देवा तुमच्या नामाचं एवढं महिमान आहे, त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्याच्या. मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन, अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन. तुमचे गुण भगवान राम राया, तुमचे काय गुण वर्णन करू, माझी बुद्धी नाही होत एवढी. किती गुण आहेत देवाकडे? षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंतची जाण. 6 गुण आहेत या देवाकडे. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत. हो, त्यालाच देव म्हणायचं ज्याच्याकडे 6 गुण आहेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. आणि हा परमात्मा एकेकाला एक एकच देतो, सगळ्यांना सगळं देत नाही. एक जरी दिला तरी भरपूर आहे ना. आता कापण्याला कीर्तनाला जातो, कायम जातो मी. तुमच्याच गावासारखाच माझा संबंध आहे कापण्याशी. जसं तुम्ही मला विसरत नाही, वर्षातून मध्येही बोलवत राहता, तसं कापण नाही. एक माणूस असं
टेरिकाटचं धोतर, पिवळा शर्ट, गोरा पान खातो, टोपी बिपी कांजीची, आणि समोरच बसतो. प्रत्येक कीर्तनकाराचं कीर्तन मन लावून ऐकतो. मग त्यांना विचारलं, म्हणतं का हो, काय माणूस चांगला आहे? बठा गुण चांगला आहेत म्हणे बाबा, पण सरी आहे बरं रतन खत्रीन टपरीवरच बसेल रास म्हणे. ओ बाप, म्हणजे मानवी जीवनामध्ये एखादा अवगुण आहे, तसं देवाचे 6 गुण सगळ्यांना देत नाही, एकेकाला एक एक गुण देतो. येशे थोरविला मारुती, येशे थोरविला मारुती. येश नावाचा गुण मारुतरायाला दिलाय, म्हणून रोज हनुमंताच्या दर्शनाला जायचं, हनुमान चालीसा म्हणायचं, हनुमान अष्टक म्हणायचं, हनुमंत स्तुती रामदास स्वामींची पाठ करायची. हो, यश मिळेल म्हणजे मिळेल. मार यशाची देवता आहे. येशे थोरविला श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी पैसा. बिभीषण केला लंकापती, बिभीषण केला लंकापती. या देवाने गुण दिले. हो, सोन्याची लंका देऊन टाकली ना. औदार्य देऊनी करणा हाती, औदार्य देऊनी करणा हाती. उदारपणा, भगवंताने कर्णाला असं औदार्य दिलं. काही भाविक लोक असे असतात, मंडळी आली ते उभे राहतात अंगणामध्ये आणि भजनी मंडळ सांगतात, बोला तुमचा काय आकडा लिहू. ते इतके हुशार असतात, ते सांगतात तुम्ही सांगा मी काय आकडा देऊ. काय सांगतात ते भाविक लोक? गावच्या लोकांना सगळी परिस्थिती माहिती आहे. मग भजनी मंडळ सांगतात, तुम्ही आम्हाला 2100 रुपये द्या. अहो 3100 घ्या. हो, खरंच तुमचं मंदिर वातावरण अतिशय सुंदर तयार झालंय. 50 वर्ष तुम्ही झटलेत मंडळी, सुंदर वातावरण तयार होते. खरंच धन्यवाद द्यावे तुम्हाला. आणि मग यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ज्ञाने उपदेशिला चतुरा. निडोबरायचा अभंग या चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं, त्यांनी ते नारदाला सांगितलं, नारदानी व्यासांना सांगितलं. गायगाव भागवत कारवई घ्या. गायगाव मस्त संगीत साहित्य घेऊन यायचं, ते गातात. हा, आणि मस्तपैकी मूर्ती सोन्याची. त्यासनी काय बी मागो, गाई बी मागो, वासऱ्या बी मागो, सोनं बी मागो, भांड बी मागो, धान्य बी मागो. तुम्ही बी असा बोळा बाबडा ट्रक ना ट्रक भरली. हे बघा, विनंती तुम्हाला, वारकरी संप्रदायाला बाजूला करू नका. हो, वारकरी संप्रदाय हो तुम्हाला जर या संसाराच्या दुःखातून सोडवेल तर वारकरी संप्रदाय आळंदी, पंढरपूर, त्र्यंबक, पैठण, मुक्ताबाई संस्थेचे वक्ते. आणि तुमची जी ऐकायची उंची आता चोखंदळीत, तुम्ही वक्ता काय बोलणार समाजाला लगेच कळतं. उगीच जिकडच्या तिकडच्या गोष्टी करून पैशाचा आणि वेळेचा अपयोग करू नका. विठ्ठल विठ्ठल ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ज्ञाने उपदेशिला चतुरानन. वैराग्य शुकाते बोधून, वैराग्य शुकाते बोधून. ऐश्वर्य वाढविला अर्जुन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन. वा वा, 6 गुण तुकोबाराय सांग. काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण, नाम चांगले चांगले. काय नाम आहे देवाचं बायांनो. तुम्हाला काय येत नाही माऊलींनो. तुम्ही एकच काम करायचं, घरी भाकरी करा, स्वयंपाक करा, शेतात जा. काय करायचं? राम गावा राम गावा, राम गावा राम गावा, राम गावा राम गावा, राम गावा राम गावा. हे राम जीविता विसावा, वा वा. राम जीविता विसावा. कल्याणाचे ते कल्याण, कल्याण कल्याणाचे जे कल्याण. राम जीविता विसावा, कल्याणाचे जे कल्याण. रघुरायाचे गुणगान. एवढी साधना करा. नाम चांगले चांगले माझे कंठी रावले.
कलियुगातली साधना महापुरुष आचार्य साधू संतांनी फक्त नामाची साधना सांगितलेत. माझ्या गळ्यामध्ये माळा आहे, तुमच्या गळ्यात माळा आहे. नसतील तर लवकर अनुग्रह घ्या, माळकरी व्हा. हो, 108 मण्यांची माळा आहे. मिळेल तेव्हा माळा काढा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एक माळा जपली 108 मंत्राचं पुण्य तयार होतं. नाम कोठी सांगतो, लक्षपूर्वक ऐका. आपले होणार नाहीत, पण काही साधक आहेत आपल्या महाराष्ट्रात, भूमीमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, भारतामध्ये, जगाच्या पाठीवर असे साधक आहेत. सतत नामचिंतन चालू आहे त्यांचं. 1 कोटी नामस्मरण झालं. श्रोते मंडळी, महिला मंडळी, आरोग्याची प्राप्ती होते आपल्याला 1 कोटी नामस्मरणाने. 2 कोटी नामस्मरणाने आर्थिक संपत्ती प्राप्त होते. नामकोटी सांगतोय. 3 कोटी नामस्मरण झालं साधकाचं, यश आणि कीर्ती प्राप्त होते. 4 कोटी नामस्मरणाने ही लोकातली सगळी सुख प्राप्त होतात. संतांचा सिद्धांत सांगतोय, माझ्या तोंडचं नाही. 5 कोटी नामस्मरणाने काम क्रोधाधिक विकार जातात. हो, आपलं काम क्रोधाधिक विकार गेले कसं समजायचं? माझा हात पुरुषाला लागला काय एखाद्या स्त्रीला लागला, या संवेदना संपल्या की समजायचं आपला कामावर विजय झाला. 5 कोटी नामस्मरण झालं पाहिजे मंडळी. आणि आपण जे कीर्तन भजन ऐकतो गातो ना, त्याच्याने चित्त शुद्ध कसं झालं याचे ऑडिट ओळखायचं. तुम्ही रात्री शेतात जाणारी माणसं आहेत, दिवसा जातात, जंगलात जातात, खळ्यात मळ्यात जातात, रस्त्यामध्ये कुत्रा, सर्प, विंचू, बिबट्या, लांडगा, खड्या, वाघ रस्त्यावर आला आणि तुम्हाला पहिल्या जर थांबला, तो तुमच्या चालून आला नाही, चित्त शुद्ध झालेले समजायचं. तुकोबराया भंडाऱ्या डोंगरावर गाथा गाताना एक वाघ त्यांच्या समोर येऊन बसायचा. सर्प यायचे, विंचू यायचे. नाथ महाराज देवगिरीच्या जंगलामध्ये साधना करताना गुहेमध्ये त्या परिसरातला एक भाविक तांब्यावर दूध ठेवून जायचा. चरित्र वाचा तुम्ही नाथांचं, तुकोबरायांचं. तो तांब्या ठेवून जायचा. नाथ महाराज समाधीमध्ये ध्यानाला असायचे. एक भुजंग त्यांच्या अंगावर यायचा. असा त्याने पाहिलं, तांब्या घेऊन आला दुधाचा. साप साप साप, त्याला चावल लागली, तो बाजूला गेला. नाथ महाराज दुसऱ्या दिवशी आले, भाऊ कशाला बोलला असतो, रोज येतो माझ्याजवळ खेळायला. आपलं चित्त शुद्ध झालं कसं ओळखायचं? मी कीर्तनकार असो का तुम्ही असो. गंमत अशी, बसण्याले देखीलच कुत्रा जास्त भुकतस. बरं, कुत्रा बी असा बेरट वे घ्यात. आपला गलीमधला गावना माणसेवनात कसा पासला पडतस, आपला सोरच बुकतस त्या. आणि चोर उन्हात का चोरसकडे देखील येतच आणि सांगतस, वा जे लगी ते लय जावा वा. आमच्या बाईला मी मागच्या आठवड्यात हे सांगितलं, रात्री कीर्तन करून आलो, म्हणता असं असं आहे. ती म्हणे, महाराज आई बठ खरं आहे, तुम्ही येतच तर आपला कालेना कुत्रा तो मोरच जास्तच बुकतस म्हणे. ओ म्हणा बा. आणि आमचं जोडगं आहे ना, जोडग्याला दर महिन्याला एखादा मोठा तमाशा येतो आणि तिचे मावस भाऊ त्या गावात राहतात. मग ते काही घाबरत येतात, तिला वशिला लावतात. माझी गाडी म्हणतात, अरे कीर्तनकारची गाडी का हो महाराज, आज काही कीर्तनाला नाही, द्या आम्हाला. मग ते गाडी घेऊन जातात. तिने मला सांगितलं, म्हणा भाऊ कवे का तमाशा दखी येत ना, त्या 4-5 जण राहतच म्हणे. त्यासर कुत्रा बुकावत नाही, त्या येताच त्या कुत्रा त्या बाप 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 बाप, मावरच बाम फिरायची ना बाईने. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्र हे ना खाते सर्पत, व्याघ्र हे ना खाते सर्पत. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्र हे ना खाते सर्पत, व्याघ्र हे ना खाते सर्पत. हरी चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्पतया, व्याघ्र ही न खाती. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्पतया, व्याघ्र ही न खाती. तुकोबरायचं प्रमाण मानलंय मंडळी तुमच्या समोर. हायकोर्टाचं जजमेंट ठेवलेलं आहे, पक्का विश्वास राहू द्या.
शेतकरी माणसं आहेत तुम्ही, आणि याची प्रचिती घ्यायची आपण सर्वांनी. नाम चांगले चांगले 5 कोटी नामस्मरणपर्यंत आणले होतं तुम्हाला. 6 कोटी नामस्मरण झालं, खरं ज्ञान प्राप्त होतं. तो जो शब्द आहे ना, मी तो अल्पमतीहीन, आपली रेंज पुढे वाढेल. 6 कोटी नामस्मरणाने खरं ज्ञान प्राप्त होतं. 7 कोटी नामस्मरण केलं महिला मंडळी, तुमच्या पतीचा स्वभाव तुम्हाला पाहिजे तसा अनुकूल तयार होईल. तुम्ही 7 कोटी नामस्मरण केलं, पत्नीचा स्वभाव अनुकूल तयार होतो आपल्याला पाहिजे तसा. 8 कोटी नामस्मरणाने अपमृत्यू टळतो, नामकोटी. 9 कोटी नामस्मरणाने स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरणाने प्रारब्ध कर्म संपतं. 11 कोटी नामस्मरणाने क्रियमान कर्म संपतं. 12 कोटी नामस्मरणाने संचित कर्म संपतं. 13 कोटी नामस्मरण झालं, देव समोर येतो. रामदास स्वामींनी आपेगावहून पलायन केलं, गोदावरीतून पोहून नाशिक जिल्ह्यातल्या टाकळीच्या जंगलात 12 वर्ष नामस्मरण केलं रामरायाचं. राम, जानकी, लक्ष्मण, हनुमंतराया समोर येऊन दर्शन दिलेलं आहे महाराज. म्हणून म्हटलंय, नाम चांगले चांगले माझे कंठी रावो बले. कपी कुळ उद्धरिले, वानरांचं कुळ, नल नील जांबुंत सुग्रीव हनुमान, मुक्त केले राक्षसा, असा शब्द आहे. आता महिला मंडळीची जास्त उपस्थिती, तुमच्याकरता रामायणातली एक सती सांगणार आहे आणि मग विठ्ठल रुक्माई करणार. तो पुरत एकदा भजन करा. विठ्ठल 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 रामचंद्र भगवान की जय. मुक्त केले राक्षसा. तुकोबारायांनी कपिकुळांचा उद्धार तर झाला, पण राक्षसांना मुक्त केले. दैत्य, अधम, दुराचारी, पापी वागणारे. भावार्थ रामायण मधला प्रसंगी मंडळी, संत एकनाथ महाराजांनी जेवढं वाङ्मय लिहिलं ना, हो, सगळ्यात जास्त ग्रंथ नाथांचे आहेत बरं का. माऊलींचे 5च आहेत. आपल्याला तुलना करायचा अधिकार नाही. माऊली त्या माऊली. नाथ महाराज वैभवशाली संत, हस्तामलक, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, अभंगाचा गाथा, चिरंजीव पद, हरिपाठ, 350 रूपक आहेत. दादला, शंकीन, डंकीन, कोलाटीन, भामटीन, भटीन, जंगम, जागल्या, चोपदार, विंचू, हळदुली, पिंगळा, 350 रूपक लिहिले. अजून आपण नाथांचं कोणतं वाङ्मय वाचलं नाही मंडळी. भावार्थ रामायण 2रा खंड, त्याच्यातला 41 क्रमांकाचा अध्याय. बायांनो तुमच्याकरता सांगतो, रावणाच्या मोठ्या मुलाची पत्नी, इंद्रजिताची पत्नी कशी सती जाते. मुक्त केले राक्षसा. ऐका त्या ओव्या. इंद्रजिताने असं एक बीड तयार केलं होतं, त्या मंत्र सामर्थ्याने भगवान शंकराच्या साह्याने असा रथ काढत होता. रथ, लक्ष्मणजी उभे होते. हनुमंतरायाने एक पर्वत उचलला आणि त्या रथावरच टाकला. त्या रथाला दाबलं. पान नंबर आहे 1203. युद्धकांड प्रकरण आहे. 41वा अध्याय. त्याचं नाव आहे पतिव्रता सुलोचनेचं सहगमन. मग विठ्ठल रुक्माई करेल मी. लक्ष्मणत देवानी, लक्ष्मणाने जसा धनुष्याला बाण लावला, एक बाण मारला, उजवा हात उडवला, उजवा हात. दुसऱ्या बाणाने डावा हात उडवला. तिसऱ्या बाणाने शिर उडवलं. धड त्या निकुंबिळाजवळ पडलं आणि तो हात बुम 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 करत सुलोचनेच्या मालाजवळ पडला. लंकेमध्ये एक धर्तीवर पडला बाजूला. तिच्या दाश्या, नोकर, चाकर बाहेर आले आणि पाहिलं, अरे बाप, आपल्या मालकाची भुजा आहे, हात आहे. सुलोचना धाव, राणी साहेबा धाव धाव. नाथ महाराज सुंदर लिहितात मराठीमध्ये. सुलोचना आली बायांनो. तिने पाहिली, ती भुजा पडलेली, हात जोडते. देखो इंद्रजिताचा कर, सुलोचना भूमी गाली शरीर. नस्तमस्तक झाली. उचलली ती भुजा. हृदही कवळोनी सत्वर अशी कवळून धरली तिने. विचार साचार पुसत. भुजेला विचारते सुलोचना. मी सगळ्या ओव्या पाठ केल्यात, ऐका बरं का. पान नंबर 1203 भावार्थ रामायणचा 2रा खंड.
अहो बुजे माय बहिणी मूळ आलीस मज साजनी पती इंद्रजी तरणांगणी केवी सोडून आलीस. अगं हे बाई